नाही मी, हे माझी जनता ठरवणार आहे, कोणी माझा उपटसुंब ठरवणार नाही. तुम्ही ज्या दिवशी सांगाल की उद्धव बस झालं घरी बस, तसा मी घरी बसेन. पण आमच्या घराणेशाही बद्दल बोलता तुम्ही, मला तर माझ्या घराण्याचा अभिमान आहेच, पण तुम्हाला घराण्याशाही म्हणण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही माझा बाप चोरून, म्हणजे तुम्हाला चोराला बाप सुद्धा माझा लागतो आणि तुम्ही माझ्या घराण्याशाहीवरती बोलताय. ठीक आहे, मग आम्ही सुद्धा म्हणतो, आम्ही जे इंडिया म्हणून एकत्र आलेलो आहोत, आपण सगळे इंडिया म्हणून एकत्र आलेलो आहोत. जर भारतीय जनता पक्षाला आमची घराणेशाही संपवायची असेल तर आम्हाला सुद्धा भाजपाची मित्रशाही संपवायची आहे, दोस्तवाद हा संपवायचा आहे. जसा घराणेशाहीचा वाद घराणेशाही आहे, घराण्याची परंपरा आहे, तसं म्हणजे निवडणुका आल्या की सबका साथ सबका विकास आहे ना. अनेक वर्षानंतर इंडियाची मीटिंग झाली, पण निवडणुका जिंकल्यानंतर, निवडणुका संपल्यानंतर ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आहे, सबको लाथ और अपने दोस्तों का विकास, आपल्या दोस्तांचा विकास करायचा. सगळे उद्योग धंदे जे काय असतील ते देशातले परदेशातले कंपन्या हे आपल्या दोस्तांच्या घशात घालायचं आहे. आम्ही या दोस्तशाहीच्या विरोधात आहोत, आम्ही ही दोस्तशाही गाडल्याशिवाय राहणार नाही. कसल्या गप्पा कोणाला शिकवता? कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्यावरती टीका करू शकता? एक हिंदुत्व जरी म्हटलं तरी हिंदुत्वासाठी बोलण्याची तुमची लायकी राहिलेली नाही कोणाची. कारण मेहबूबापासून सगळ्यांना तुम्ही सोबत घेऊन, अरे आधी सुद्धा एनडीएमध्ये आणि आता सुद्धा एनडीएमध्ये जशी शिवसेना एक कडवट हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पूर्णच्या पूर्ण तुमच्या सोबत होता, तसं आज एनडीएमध्ये कडवट हिंदुत्ववादी पूर्ण पक्ष कोणता राहिला तुम्हाला दाखवा. सगळे गद्दार एकत्र केलेत, सगळे नालायक माणसं तुम्ही आमच्यातनं चोरली आणि एकत्र करून आमच्या अंगावर येत आहे. भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा बोलण्याचा अधिकार भाजपला राहिलेला नाहीये. हा जनतेत पसरलेला संपूर्ण जो काही समज आहे तो खोडून काढा पहिला. आताचं सरकार हे खोक्यातनं आलेलं नाही, हे पहिले शपथ घेऊन सांगा की हे सरकार खोक्यामधून जन्माला आलेलं नाही. पण एका बाजूला सगळे भ्रष्ट. बरं, तसा हिंगोली हा आपल्या हिंगोली म्हणजे मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरती आहे. गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतंय का? एकच फोटो आला होता पंतप्रधानांना राखी बांधण्याचा. कोणाचा? बरोबर ना, पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली. तिकडे हसन मुश्रीफ त्यांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन टाव फोडला होता की अहो किती वेळा धाडी घालणार आमच्या घरामध्ये. हा असा छळ करण्यापेक्षा एकदा काय ते आम्हाला गोळ्या घालून ठार मारून टाका म्हणजे विषय संपून जाईल. पण आता 1-1.5 महिना झाला, हसन मुश्रीफ दादांचा बोट पकडून गेले भाजप सोबत. ईडी हसन मुश्रीफांचा पत्ताच विसरून गेली. तसंच आमच्या त्या तिथल्या ताई राखी काय बांधली आणि भैया तिच्या रक्षणाला पाठी धावला. राखी बंधन संकटातून वाचायचं असेल तर राख्या बांधा. हे गेल्या वर्षीचं रक्षाबंधन होतं. या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला माहिती आहे? या वर्षी रक्षाबंधनासाठी मी बातमी वाचली. मोदीजींनी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या लोकांची एक बैठक घेतली आणि काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे? कळलंय तुम्हाला? अरे काय वाचता तुम्ही? असं बातमीत आहे, मी त्या बैठकीला नव्हतो. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की या वर्षीचं रक्षाबंधन मुस्लिम महिलांकडनं राखी बांधून साजरं करा. हे मी बोललो असतो तर काय झालं असतं? हा, सगळे 2-2 उप आणि एक म्हणजे 1 फुल 2 हाफ माझ्या अंगावर आले असते. बघा बघा उद्धव ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलं, बघा बघा कसं सोडलं, बघा बघा. अरे काय बघतोस? मी जो आहे तो असा आहे. पण मोदीजींनी सांगितलं मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करून घ्या तर ते राष्ट्रीयत्व आहे. पण उद्धव ठाकरे जर का काही बोलला तर ते लगेच हिंदुत्व सोडलं. मग माझं त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही खूप चांगलं बोललात पंतप्रधानजी, तुम्हाला खरंच मी धन्यवाद देतो. तुम्ही तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगितलं की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. बाकी किती महिलांकडनं कराल ते जाऊ द्या.
पण गुजरात मधल्या बिल्किश बानोकडनं मात्र जरूर करून घ्या. ती बिल्किश बानो गर्भवती असताना तिच्यावरती अत्याचार केले गेले. तिचं लहान पोन मुलगी का मुलगा तिच्या डोळ्यात एका चिरून टाकलं. तिच्या बरोबरचे नातेवाईक चिरून टाकले आणि आरोपी म्हणून गुन्हेगार म्हणून पकडलेले होते, सजा बघत होते, त्यांना गुजरात सरकारने सोडून दिलं. जा राखीबंदा बिल्किश बानोकडनं आहे तोंड. हे सगळं तुमचं दुतोंडीपणा चाललंय, हे थोतांड आहे. हे मला हिंदुत्व म्हणून मी मान्य करू शकत नाही. हे माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी हिंदुत्व हे मला शिकवलेलं नाही. जे काय असेल ते रोक ठोक. आणि आमची भूमिका हीच आहे, पहिल्या दिवसापासून आहे. होय आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही विरोध करतो तो देशद्रोह्यांना विरोध करतो. देशद्रोही जो कोणी असेल, अगदी हिंदू असला तरी, जो देशाचा मुळावर आलेला आहे त्याला भर चौकात फाशी द्या. हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, आमचं हिंदुत्व आहे. मग आता तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळताय. तुमच्याच परिवारातला, म्हणजे आमचा परिवारवाद वेगळा आणि यांचा संघ परिवार वेगळा. म्हणजे काही असलं तर संघ परिवार, तो कुरुलकर सापडला तर कोणत्या परिवाराचा आहे? जो कुरुलकर एक शास्त्रज्ञ सापडला ज्याच्यावरती आरोप आहेत की त्यांनी अनेक गुपितं ही आपल्या पाकड्यांना दिलेली आहेत. काय करणार त्याचं? लटकवणारात फासावर त्याला, की आपला परिवारवाद म्हणून त्यालाही सोडून देणार? बरं, हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामना तुम्ही जो काही खेळवणार आहात नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये, त्या स्टेडियमला कुलभूषण जाधवला बोलवणार आहात का? माहिती आहे ना कुलभूषण जाधव कोण आहे? माहिती आहे ना? पाकिस्तानच्या तुरुंगात चढतोय आपला एक हिंदुस्थानी. त्याला सोडवण्यासाठी मोदीजी तुम्ही काय करतात? भारतीय जनता पक्ष काय करतोय? कुलभूषण जाधव तिकडे चढतोय, आपल्या देशाचं काम करताना पकडला गेलेला आहे तो. एक सुषमा स्वराज होत्या तेव्हा एक वाटत होती आशा की कदाचित कुलभूषण परत येईल, पण आता कुलभूषणचं नाव सुद्धा ऐकू येत नाही. तो तिकडे तुरुंगात जिवंत आहे का मेला आहे हे सुद्धा कोणाला कळत नाहीये. आणि आम्ही निर्लज्जपणाने पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतो आहोत. मुस्लिम महिलांकडनं त्यांच्यावरती अत्याचार करून, गुन्हेगारांना सोडून ते सुद्धा त्यांच्याबरोबर आम्ही रक्षाबंधन करतो आहोत. बरं, बिल्किश बानो सोडून द्या, पण निदान मणिपूरमध्ये ज्या 2 महिलांची धिंड काढली त्यांच्याकडनं तरी रक्षाबंधन तुम्ही करणार आहात का? करणार आहात? आणि हेच मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. जास्त मोठी भाषण करण्याची काय आता मला आवश्यकता नाहीये. फक्त आजूबाजूला काय घडतंय ते बघा, कसं आपल्याला फसवलं जाते ते बघा. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आता फिरणार आहेत. त्याने कार्यक्रम दिलाय, घर घर मोदी, घर घर मोदी. नाही, मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाहीये, पण घर घर मोदी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन ज्या सरकारच्या थापा नव्हे योजना सांगणार आहात त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करा. पहिलं स्वतःच्या पत्नीला, बहिणीला, आईला, वडिलांना, भावाला, मुलांना विचारा की या मोदीजींनी, आपल्या मोदीजींनी 2014 साली वचनं दिली होती, आई आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडर किती येतो का उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून? एकदा संपल्यानंतर परत भरण मिळतो का? बरं, शेतकरी कोण असतील त्यांना विचारा की आता नमो किसान काय जनसन्मान योजनावर काय जे आहे नाव, त्याच्यातला तुम्हाला पैसे मिळालेत का? नाही, तुम्हाला नाही, भाजपच्या कार्यकर्त्यांना घरी विचारायला सांगतोय. जा विचारा घरी. महागाईमध्ये तुम्हाला काय कार्ड दिले का? की जा कांदेवाल्याकडे जा, भाजपचं कार्ड दाखवा, तुला कमी दरात कांदा मिळेल. बरं, इकडे शेतकरी किती आहेत? ठीक आहे, तुम्हाला 24 तास वीज मिळते ना? तुमचं वीज मिळाली नाही तर बिल येत नाही ना? वीज भरलं नाही तर वीज कापली जात नाही ना? कापली जाते, वीज बिल येतं, अखंड वीज मिळत नाही. मग भाजपच्या कार्यकर्त्यांनो, तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही स्वतःला फोन विचारा की अरे मी भाजपचा कार्यकर्ता आहे, माझ्या घरात नाही पाणी तर मी घरात पलीकडच्याला जाऊन कसं विचारू घरात पाणी आलंय का? हे कोण करणार? आणि नुसतं कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचं, मला तुम्हाला या भ्रमामध्ये ठेवायचं नाही. एक 2-2.5 वर्षाचं काम हे तुमच्या समोर आहे. दुर्दैव असं की या गद्दारांनी जर का घात केला नसता
तर महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र देशातच नव्हे जगामध्ये मी अव्वल क्रमांकावरती नेऊन ठेवला असता. आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री आनंद आहे, म्हणजे मी कोणाला काय वाईट म्हणत नाही. आणि आता देवेंद्र फडणवीसांबद्दल मी काही बोलायचं सोडून दिलं, कारण काही म्हटलं तरी त्याचा बोबाटा होतो. नाही म्हणून मी पहिलं बोललो होतो, मी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार, कारण मी काही बोललं तरी त्याचा बोबाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले. अरे नको रे, अरे टरबुजाच्या झाडाला सुद्धा पाणी लागतं. तर मी असं काही म्हणत नाही, अजिबात म्हटलेलं नाही. पण आता ते जपानला गेले होते आणि चांगली गोष्ट आहे की कोणाला तरी एक वाटलं की आपल्या राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत, म्हणून आपले उपमुख्यमंत्री इथून जे थेट उठले, म्हणजे इकडे दुष्काळ पडलेला असताना सुद्धा जपानला गेले, तिकडे डॉक्टरेट घेतली आणि परत आले. पण मला त्यांना विचारायचं आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तुमचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे, आम्ही तुमचं कौतुक करतो, चांगलं बोलतो तुमच्याबद्दल, कलंक फडतूस बिडतूस काही बोलत नाही आहोत. पण तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी आपलं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्या आघाडीच्या काळामध्ये, सरकारच्या काळात जे उद्योगधंदे राज्यात आले होते, जे उंबरठ्यावरती होते, ते तुमच्या डोळ्या देखत राज्याच्या बाहेर जास्तीत जास्त गुजरातला गेले. तिकडनं जपानच्या ऐवजी गुजरातमध्ये गेलेले उद्योग तुम्ही परत आणू शकता का? गुजरात जवळ आहे जपानपेक्षा. पण दरवेळेला आम्हाला सांगितलं काय जातं, हा उद्योग गेला जाऊ दे, पण मोदीजींनी सांगितलं ह्याच्यावर मोठा उद्योग आम्ही देतो आहोत. कुठे उद्योग, कुठे उद्योग? सगळं थापा थापा आणि थापा. म्हणून जेव्हा तुमच्या गावामध्ये सरकार येईल, सरकार आपल्या दारी, तेव्हा आता मी तुम्हाला सगळ्यांना एक कार्यक्रमच दिलेला आहे. होऊन जाऊ दे चर्चा. प्रत्येक गावामध्ये, शेताच्या बांधावरती, पाडावरती, पारावरती, वाड्यावरती, वाडीवरती, सलूनमध्ये, चहाच्या टपरीवरती, बाजारामध्ये, सगळ्या गावकऱ्यांना तुम्ही एकत्र घेऊन विचारा त्यांना की दादा, या योजना आपल्यासाठी सरकारने, म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने दिल्या होत्या, तुला मिळाला का लाभ? विचारा त्यांना. पण हे सगळं थापा थापा मारत जायचं. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, एक महत्वाची गोष्ट सांगतो, कारण तुम्ही सगळे साधी भोळी माणसं आहात. आता चंद्रयान चंद्रावरती उतरलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, त्या चंद्रयानाच्या कामगिरीचं मी कौतुक करतो, पण त्याचा गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो हे तुम्हाला मी सांगतोय. निवडणुका येत आहेत. निवडणुका येण्यासाठी दोन गोष्टी होऊ शकतात. एक, भाइयों और बहनों, अभी अभी चंद्रयान चांद पे गया है. गया है कि नहीं गया है? गेले की नहीं गेले? मैं वादा करता हूं 2030 पर्यंत तुम्हाला सगळ्यांना चंद्रावरती मी घर देईन. तुम्ही काय म्हणाल, हे पट्टे तुम्हाला नाही ना? पण तुम्ही विचार काय करणार, अरे मिळणार नाही माहिती, पण हे म्हणतात ना देईन. आपण जर दिलं आणि मिळालं तर? आणि प्रत्यक्षात असं होतं, चंद्र राहतो दूर आणि शेतातलं घर आपलं गहाण टाकावं लागतं. हे एक होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे, त्या महुआ मोहित्रा म्हणून एक खासदार आहेत, मला वाटतं बंगालचे आहेत ना, हा, आणि दुसरे सत्यपाल मलिक. नाही, हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. हे माझं मत नाही, हे त्या दोघांनी दिग्गजांनी मांडलेलं मत आहे. त्यातले एक त्या खासदार आहेत आणि दुसरे सत्यपाल मलिक हे भाजपचे, म्हणजे मोदींच्या जवळचे, जे काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी तर उघड सांगितलेलं आहे की पुलवामाचा हल्ला किंवा पुलवामाचं जे काही कटकारस्थान झालं ते या लोकांनीच केलं, निवडणुका जिंकण्यासाठी केलं. म्हणजे एवढ्या पातळीपर्यंत हे खाली जाऊ शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात, पण आम्हाला सत्ता पाहिजे.
आणि तसंच दुसरी शक्यता त्यांनी वर्तवलेली ती तमाम हिंदूंनी आणि देशातल्या सर्व लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पाकिस्तानवरती आता हल्ला हे ढोंग होतं हे कळलं. चंद्रावरती घरं हे कदाचित सांगू शकतात, पण त्याहीपेक्षा भयानक ते म्हणजे ह्यांनी काहीही न करता जे राम मंदिर उभारलं जातंय. मी काहीही न करता एवढ्यासाठी बोललो की बाबरी यांनी पाडली नाही, राम मंदिराचा आदेश यांनी दिला नाही, तो कोर्टाने दिला, पैसे लोकांनी दिले, आणखीन काही पैसे सरकार देते. म्हणजे बाबरी तुम्ही पाडली नाहीत, राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही, पण राम मंदिर उभारण्याचा सोहळा हा मला वाटतं 1 तारखेला करता 1 जानेवारी, आणि त्यावेळेला आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. हे सत्यपाल मलिक आणि महुआ मोहित्रांनी सांगितलेलं आहे की राम मंदिराच्या वेळेला देशभरातून कानाकोपऱ्यातून हजारो लाखो हिंदूंना बोलवतील, बसेस बोलवतील, ट्रेन्स आणतील, आणि सोहळ्यानंतर परत जाताना काही मुस्लिम वस्तीत किंवा कुठेतरी त्या गाड्यांवरती किंवा रेल्वेवरती दगडफेक करून देशात दंगली पेटवल्या जातील. हे त्या दोघांचं मत आहे, माझं नाही आहे. हे त्या दोघांचं मत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग पुन्हा आपलं तेच होणार, गोरगरिबांच्या घराचा सत्यानाश, राख रांगोळी होणार, आणि पुन्हा एकदा ते सगळे धार्मिक वाद पेटून हे सत्तेवरती बसणार, पुन्हा आपल्या घरादारावरती वरवंटा फिरणार, आणि मग सबका साथ सबका विकास झाल्यावरती सबको लाथ दोस्तों का विकास. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि म्हणून आज मी आलो तुमच्याकडे. आता हळूहळू मी आता सभा घ्यायला सुरुवात करतो, कारण पाऊस जसा उघडीप देईल तशा मी तुमच्या दर्शनाला येतो. तुम्हीच माझे सगळे माझे पाठीराखे आहात, तुम्हीच माझ्यावरती प्रेम करणारे, तुम्ही माझे देव आहात. कारण असं अजून कुठेही झालं नसेल की पक्ष चोरला, पक्ष फोडला नाही, पक्ष चोरला, आपला धनुष्यबाण चोरला. अरे श्रीरामाचा धनुष्यबाण जरी चोरला असला तरी या जनता रूपी श्रीराम माझ्या पाठीशी उभा आहे. हा सगळा जनता जनार्दन माझ्या पाठी उभा आहे. म्हणून त्यांना प्रश्न पडलाय की आता महाराष्ट्रात काय होणार. म्हणून ते आता ए टीम बी टीम सुरू करतायत. एक तर टीम बाजूनी येते दुसऱ्या राज्यातून, त्यांना सुद्धा मी सांगतोय, अगद्या त्या आपले कोण चंद्रशेखर राव त्यांना सांगतोय की एकदा काहीतरी तुम्ही तुमची दिशा ठरवा, भाजपच्या सोबत जायचं तर उघड जा, पण असं आमच्या आडून येऊ नका, आमची मतं फोडून तुम्ही भाजपला मतदान करू नका. तर देशासाठी लढत असाल तर आमच्या सोबत या, आणि भाजपसाठी लढणार असाल तर भाजप सोबत उघडपणाने जा, आम्ही नाही अडवू शकत तुम्हाला. आणि तसंच बाजूचे एक आपले भाजपाचे नेते आहेत, शेतकऱ्यांसाठी काही केलं तरी रडतायत चाले. बोलणारे कोण? रावसाहेब दानवे. त्यांनी सांगितलंय की संभाजीनगर जर आम्हाला लोकसभा जिंकायची असेल तर MIMचा उमेदवार असणं गरजेचं आहे. आणखीन एका राज्यामध्ये, तो आता माझ्याकडे फोटो नाही, तर तो पण दाखवला असता, कुठल्या तरी एका कार्यक्रमात ओवेसी आणि यांचे सगळे भाजपचे नेते हातात हात घालून वर करतायत. बघा यांची कशी मांडणी आहे, कशी मांडणी आहे. म्हणजे आवाज असा काही एक भास निर्माण करायचा की अरे आम्ही सुद्धा भाजपच्या विरुद्ध आहोत. मग त्यांची आपली मतं फोडून त्यांच्या पारड्यात टाकायची आणि भाजपचा मार्ग मोकळा करायचा. हे सगळं कारस्थान मी आज तुमच्यासमोर सांगायला आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की जसजसा दिवस जवळ येईल तसतसे माझे सुद्धा दौरे वाढणार आहेत. पण आता प्रत्येक जणांनी तुमच्या गावामध्ये, वाडी वस्त्या पाड्यामध्ये हा प्रचार आणि ही चर्चा करायला पाहिजे. तयार आहात? कारण नाहीतर माझ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही इकडे सगळेजण जमलात, मला जे सांगायचं ते सांगितलं, पण हे मी सांगितलेलं घराघरामध्ये जसं त्यांनी घर मोदी केलेलं आहे तसं तुम्ही अगदी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात जाऊन विचारा त्याला की अरे तू सांग तुझ्या घरात किती योजनांचा लाभ मिळाला, तू सांग. कारण आता हा लढा जो सुरू झालेला आहे तो उद्धव ठाकरेचा लढा नाहीये, तुमच्या सगळ्यांचा लढा आहे. हा आपल्या भारत मातेचा लढा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा आहे. आपली घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे. आणि जे लोकशाही प्रेमी आहेत, घटना प्रेमी आहेत, ते कोणत्याही मताचे असतील पण एक मताने सोबत येत आहेत, हे या लढाईचं वैशिष्ट्य आहे. कोणी असतील पण सगळे सोबत येत आहेत. म्हणून ही पुढची लढाई जी होणार आहे ती मोदींविरुद्ध होणार नाहीये, लोकशाही विरोधी आणि लोकशाही प्रेमी यांच्यामधली लढाई असणार आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात. जर लोकशाही विरोधी असाल
तर जरूर कुठेही तुम्ही जाऊ शकता. पण लोकशाही प्रेमी असाल आणि भारत मातेवरती प्रेम करत असाल तर तुम्हाला फक्त आपला खरा शिवरायाचा, शिवसेनेचा, हिंदुत्वाचा भगवा आणि चिन्ह जे मिळेल ते, पण ते आता आपली मशाल आहे. ही मशाल सुद्धा महत्वाची आहे. ही मशाल हा अन्याय जाळून टाकणारी आहे आणि तीच मशाल आणि हा भगवा घेऊन गावागावात जा आणि सगळ्यांना जागा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उद्धव साहेबांच्या आगमनानं अवघी हिंगोली शिवसेनामय झालेली आहे. सर्वांनी उभं राहायचंय. राष्ट्रगीतानं या सभेची सांगता होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. नांदेड़ शहर में पहली बार आईटी प्लांट में नए और सेकेंड हैंड लैपटॉप और सीसीटीवी कैमरे और आईटी से रिलेटेड सभी सामान निहायत ही कम कीमत पर मिलते हैं, जिसमें लैपटॉप की कीमत 3500 रूपए से शुरू होती है. हमारे यहाँ सभी कॉन्फ़िगरेशन के लैपटॉप मिलते हैं और इनकी रिपेयरिंग भी की जाती है. हमारे यहाँ पर न्यू और सेकेंड हैंड लैपटॉप दस्तियाब है, वो भी निहायत ही कम कीमत पर. एक बार जरूर तशरीफ लाए. प्रोप्राइटर शेख अल्ताफ. हमारा पता है नियर वाटर टैंक, वर्कशॉप कॉर्नर, नांदेड़. नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और कम रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब, बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़. यहाँ पर गरारा, लांचा, फ्रॉक, शरारा, स्पेशल सूट, गौन वगैरह नए रेंज के कपड़े मौजूद है. यहाँ पर बड़े शहरों से हैदराबाद, मुंबई, कोलकाता, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तियाब है. एक बार जरूर तशरीफ लाए. प्रोप्राइटर मोहम्मद आमिर. नांदेड़ शहर का भरोसामंद किड्स मॉल ब्रांडेड कलेक्शन में अलग अलग डिजाइनर के खूबसूरत कपड़े निहायत ही वाजबी दाम पर दस्तियाब है. इस मॉल की खासियत जिसमें 4 साल के बच्चों से लेकर 14 साल की उम्र तक के बच्चों के लिए खूबसूरत डिजाइनिंग के कपड़े दस्तियाब है. हमारे यहाँ टी शर्ट, जीन्स, फ्रॉक, सदरी, पठानी के अलावा तमाम किट्स निहायत ही कम कीमत पर फरोख्त किए जाते हैं. एक बार जरूर तशरीफ लाए. हमारा पता इकरा उर्दू स्कूल, देगलू नाका रोड, नांदेड़.